नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपण सिरीज मधील दुसरा व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला किंवा त्याला आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो। परीक्षेसाठीच्या पूर्वी आपल्याला पालकांसाठी तयारीसाठी आपण एक 6 व्हिडिओची सिरीज बनवली, त्यातला दुसरा व्हिडिओ आहे। त्याच्यामध्ये आपण इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात। एक तर इन्कम सर्टिफिकेट साठी तुम्हाला एक तर तलाठ्याने दिलेले शाळा रिसेंट इयर म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत तलाठ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला आपल्याला आवश्यक आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, त्याचबरोबर विद्यार्थ्याचं ज्यामध्ये नाव आहे असं रेशन कार्ड, त्याचा पासपोर्ट साईजचे 2 फोटो आणि विद्यार्थ्यांचे पालक वेतन जर प्रमाणपत्र असेल तर त्याचा फॉर्म 16 फॉर्म नंबरचा असण्याचा उत्पन्नाचा जर उत्पन्न जर जास्त असेल तर तुम्हाला 16 नंबरचा फॉर्म आहे ते असणं आवश्यक आहे। एकंदरीत इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढून ठेवायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना ओपन मधून ऍडमिशन घ्यायचं त्यांना इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना NT-BCD, व्हीजे, SEBC, SBC आणि OBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इन्कम सर्टिफिकेट लागतं। त्याचबरोबर EWS या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इन्कम सर्टिफिकेट लागते। त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्सची यादी पुन्हा एकदा सांगतो। तलाठ्याने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला म्हणजे तलाठ्याने रिसेंट इयर 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत उत्पन्नाचा दाखला, आधार कार्डची झेरॉक्स, त्याचबरोबर रेशन कार्डची झेरॉक्स, आपला पासपोर्ट साईज फोटो आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पालकांचे 16 नंबरचा फॉर्म आवश्यक आहे। हा इन्कम सर्टिफिकेट आपल्याला EWS असेल किंबहुना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट साठी उपयुक्त असतो। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।